नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? दिवसाचा खेळ हा पावसाचाही व्यत्ययाने खराब झालेला आहे आणि त्याच्याबरोबर भारतीय संघाचे जे 5 फलंदाज बाद झालेत त्याच्यातले 2 फलंदाज फक्त चांगल्या बॉलवरती आऊट झालेत, बाकीच्यांनी अनावश्यक आपल्या विकेट दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या खेळाचं वर्णन ही भारतीय फलंदाजीची अडखळत सुरुवात असंच त्याचं वर्णन करायला लागेल. म्हणूनच जे इंग्लंड संघाचे फॅन्स आहेत ते आज जोरात इथनं पहिल्या दिवशीचा खेळ बघून चाललेले आहेत. त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सगळी बित्तम बातमी देणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. तुम्ही 4 बदल करताय तर आम्ही का नाही करू शकत, हे मला गमतीने म्हणावं असं वाटतं. त्याचं कारण इंग्लंडच्या संघात 4 बदल झाले असं सामन्याच्या आदल्या दिवशी मी तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं. भारतीय संघात सुद्धा 4 बदल झाले, कारण बुमराह खेळला नाही, पंत इंजोर्ड होता आणि त्याच्यामुळे करुण नायरला परत संधी मिळाली, प्रसिद्ध कृष्णाला परत संधी मिळाली आणि त्याचा फायदा करुण नायरनी तरी घेतलेला आहे. आकाशदीप संघात परत आलेला आहे. त्यामुळे आज अजून एक गोष्ट झाली, कित्येक वेळेला अति झालं आणि हसू आलं अशा पद्धतीची म्हण मला आठवते. त्याचं कारण असं झालं की भारतीय संघाने गेल्या 15 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागलेला नाही आहे. 5 कसोटी सामन्यामध्ये शुभमन गिलनी 5च्या 5 टॉस हारलेले आहेत आणि त्यामुळे ढगाळ आणि गार हवामानामध्ये इंग्लंड संघाला बॉलिंग करायला मिळालेली आहे. त्याचा फायदा पहिल्या सत्रामध्ये त्यांनी म्हणावा तसा उचलला नाही, स्वैर मारा केला. कारण आज सगळ्या मिळून 30 एक्स्ट्रा धावा त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 16 का 17 वाईडच्या धावा आहेत, नो बॉलच्या धावा आहेत. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये त्यांनी केलेली बॉलिंग तेवढी धारदार नव्हती, तरीही त्यांना यश मिळालं. त्याचं कारण असं आहे की ज्या यशस्वी जयस्वालनी पहिल्या मॅचमध्ये बहारदार बॅटिंग करून शतक केलेलं होतं, त्याला नंतर मात्र पुढच्या 4 टेस्ट मॅचमध्ये जो अपेक्षित होता तो ठसा उमटवता आलेला नाही आहे. आजसुद्धा तो जो आऊट झाला, तो ॲटकिन्सनचा चेंडू खूप स्विंग होऊन वगैरे आत आला नाही, अँगलमध्ये फक्त आत आला आणि इनसाईड द लाईन आम्ही ज्याला म्हणतो की बॅट आत होती आणि बॉल सरळ पॅडवरती लागला आणि तो LBW झालेला आहे. गेल्या सामन्यामध्ये ज्या पंचांनी अप्रतिम, एहसान रजा यांनी अप्रतिम कामगिरी केली होती, आज मात्र त्यांचे काही निर्णय हे स्पष्ट चुकलेले दिसले. राहुलनी अगोदरच्या एका सामन्यामध्ये सुद्धा बॉल स्वतःच्या बॅटनी स्टंपवरती ओढवून, ज्याला आम्ही प्लेड ऑन असं म्हणतो, तशी विकेट आपली गमावलेली होती. कारण त्याची ही खाण सवय आहे की तो अंगाच्या मागं खेळतो. त्यामुळे या ज्या 2 खेळाडूंनी सलामीच्या जोडीनी आपल्या विकेट सुरुवातीला अनावश्यक दिल्या, त्याचं वाईट वाटलं. कारण तेवढा इंग्लंडचा मारा धारदार नव्हता. त्यांना फायदा कुठला झाला सांगू मी? पावसाच्या व्यत्ययाचा. कारण बहुतेक पावसाच्या व्यत्ययामुळे मैदानावरती कव्हर्स आली आणि इंग्लंड आणि भारताचे खेळाडू आत गेले, तेव्हा मला वाटतं नक्कीच ब्रँडन मॅककलमनी चांगलेच कान उपटलेले असणार त्यांच्या बॉलरचे. कारण नंतर जी अडचण होती, जी स्वैर मारा होता, त्याच्यावरती थोडं नियंत्रण आलेलं दिसलं आणि त्या नियंत्रणाखाली मला वाटतं जोश टंगनी 2 अप्रतिम विकेट काढल्या. परंतु त्याच्या अगोदर, चहापानाच्या अगोदर शुभमन गिलची विकेट म्हणजे अरे बापरे, का बाबा तू पळाला. जी रन नव्हतीच ती रन पळण्याच्या नादामध्ये शुभमन गिल बऱ्यापैकी चांगला खेळायला लागलेला होता, नजर त्याची बसलेली होती आणि त्याने अनावश्यक विकेट गमावली. त्यावेळेला साई सुदर्शनसुद्धा चांगली बॅटिंग करत होता, जास्त काही त्यांना त्रास होत नव्हता खेळताना आणि वाटलं होतं की एक मोठी भागीदारी ही पहिल्या 5मध्ये जी व्हायला पाहिजे ती आत्ता होईल. परंतु शुभमन गिलनी विकेट गमावली आणि खाल मानेनं तो आत परतला आणि त्याच्यानंतर ज्या 2 विकेट होत्या, म्हणून मी म्हटलं की 2 खेळाडूंना फक्त असं झालं की त्यांना जोश टंगनी आऊट काढलं. ब्रिलियंट बॉल होते जे स्टंपात पडले आणि बाहेर स्विंग झाले. त्यामुळे साई सुदर्शन आणि जडेजा, ज्यांनी गेल्या काही सामन्यामध्ये अप्रतिम खेळ करून दाखवलेला आहे, त्या दोघांची विकेट ही जोश टंगनी काढलेली होती. आणि नंतर मी म्हणेन की ध्रुव जुरेल, बाबा रे, पंतच्या जागी खेळायची तुला संधी मिळाली आहे. 18-19 धावा करून तुझी थोडी नजर बसली आहे. एकदा तू पायचीत होताना वाचलाय, अंपायरनी आऊट दिलाय आणि तुला थर्ड अंपायरनी नॉट आऊट ठरवलाय. थांब ना, मग थांब.
आणि ते थांबला नाही, पुढच्या बॉलवरती परत तो मारायला गेला आणि स्लिपमध्ये कॅच देऊन गेला. अशा या विकेट गेलेल्या आहेत. मला त्याचं वाईट वाटलं. आणि अजून एका गोष्टीची मला गंमत वाटली की गेल्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूला 5 नंबरवरती बढती मिळाली त्यांनी अप्रतिम शतक करून सामना वाचवायला जडेजाबरोबर सुरेख बॅटिंग केली. त्या वॉशिंग्टन सुंदरला आज खालच्या क्रमांकावरती पाठवण्यात आलं आणि या सगळ्याचा परिणाम भारतीय संघाच्या धावफलकावर झालेला दिसतोय. तरी मी म्हणेन की करुण नायर हा अत्यंत खंबीरपणे एका बाजूला उभा होता. गुणी खेळाडू आहे, कष्टकरी खेळाडू आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पोत्यांनी धावा काढून तो भारतीय संघात पुनरागमन करून आलेला आहे. ज्या 2 कसोटी सामन्यामध्ये त्याला संधी मिळाली होती त्या कसोटी सामन्यामध्ये बरी बॅटिंग करून स्थिरावल्यानंतर त्यांनी विकेट दिलेली होती. आज मात्र त्यांनी तसं केलं नाही. संघाची गरज ओळखून तो विकेटवरती उभा राहिला. त्यांनी मारलेले काही ड्राईव्ज हे अप्रतिम होते. पळण्याचं तंत्र त्याचं चांगलं आहे कारण तो धावांचा भुकेला आहे. या सगळ्याचा जर का विचार केला तर त्यांनी केलेलं नाबाद अर्धशतक 50-52 धावांवर तो खेळतोय आणि वॉशिंग्टन सुंदरबरोबर त्यांनी केलेली नाबाद अर्धशतकी भागीदारी याच्यामुळे भारतीय संघाला 200 धावांचा टप्पा तरी पार करता आलेला आहे. एक गोष्ट अजून आज मैदानावरती घडली आहे ते म्हणजे इंग्लंडच्या संघाने 4 फास्ट बॉलरसह या मॅचमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यातला ख्रिस वोक्सच्या दंडाला बाउंड्री वाचवण्याच्या नादामध्ये जबरी दुखापत झालेली आहे. अजून त्याचे डिटेल्स मला कळलेले नाही आहेत पण ज्या पद्धतीने त्याला स्लिंगमध्ये हात घालून मैदानाच्या बाहेर नेण्यात आलं आणि त्याच्या चेहऱ्यावरती वेदना होत्या ते बघून मला तरी असं वाटतंय की तो या सामन्यामध्ये परत बॉलिंग करेल की नाही इथपर्यंत मला शंका आहे. तसं झालं तर इंग्लंडला अजून एक धक्का लागणार आहे. पण भारतीय संघाचे प्रमुख बॅट्समन हे आत गेल्यामुळे आता वॉशिंग्टन सुंदर आणि करुण नायरच्या नंतर डायरेक्ट आपले 3 फास्ट बॉलर आहेत ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा ठेवू शकत नाही. त्यामुळे या भागीदारीवरतीच बरं काही अवलंबून आहे. आत्ताचा धावफलक 200 धावांचा जस्ट टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे अजून दिल्ली अभी दूर आहे असंच म्हणायला लागेल. इंग्लंड संघाची बॅटिंग मजबूत आहे, आक्रमक आहे. आत्ताचा जो धावफलक आहे तो त्यांच्यासाठी तुटपुंज आहे हे सुद्धा मला सांगायला लागेल. आजच्या दिवसामध्ये 64 ओव्हरचा फक्त खेळ झालेला आहे. पावसाचा व्यत्यय हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा यायची शक्यता आहे. त्यामुळे खेळ भरून काढण्याकरता पंच दीर्घकाळ सामना चालू ठेवत आहेत. तरी 64च ओव्हर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय संघाने 204 धावा फक्त जमा केलेल्या आहेत. म्हणून मी म्हणेन आजचा दिवस फलंदाजांनी अडखळत प्रवासाचा केलेला आहे आणि प्रमुख फलंदाजांनी आपल्या विकेट या गमावलेल्या आहेत. 2च बॅट्समनला फक्त आऊट काढण्यात आलं, बाकीच्या बॅट्समननी खराब विकेट दिलेल्या आहेत. म्हणून फलंदाजांना दोष द्यायला लागेल आणि मी म्हणेन की इंग्लंड संघाने मोठी संधी गमावलेली आहे कारण ढगाळ वातावरण होतं, गार वातावरण होतं, विकेट फ्रेश होतं. त्या मानाने त्यांनी अचूक मारा केला म्हणून निदान भारतीय संघाला 200 धावांचा टप्पा पार करता आला आहे. बघू दुसऱ्या दिवशी काय होतं. करुण नायर आणि त्याच्याबरोबरचा वॉशिंग्टन सुंदर किती वेळ या विकेटवरती तग धरतात याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? मी जी टीका करतोय की आपल्या फलंदाजांनी आज अडखळता प्रवास केला, चुका केल्या म्हणून त्यांना यश मिळालेलं आहे, याच्या बाबतीत तुमचं मत काय? करुण नायरने आज केलेल्या अर्धशतकी खेळीबद्दल तुमचं मत काय आहे? त्यांनी दिलेल्या 30 अतिरिक्त धावांबद्दल तुमचं मत काय आहे? हे मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.